मुंबईला जाणाऱ्या सर्व मराठा बांधवांचा प्रवास हा सुखदायक हो, आनंदीमय हो, अशी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी प्रार्थना. तसंच आता आपल्या मराठा आरक्षणाचा लढा हा कुठेतरी अंतिम टप्प्यात आला आहे. त्यानंतर जे कोण कोण मुंबईला जाणार आहे त्यांनी सर्वांनी कमेंट करा. पण आपला ह्या जरांगे पाटलांच्या लढ्याशी सर्व मराठा समाजाने आतापर्यंत ज पाठिंबा दिला त्यांचे सर्वांचे मनपूर्वक आभार. त्यानंतर आपण आता मुंबईला जाणार आहोत 20 तारखेला. तर ह्याच्यासाठी आपली सर्व तयारी आहे का हे पण आपण लक्षात ठेवा. कोणकोणत्या गोष्टी घ्यायच्यात, त्यानंतर आपल्या आरोग्यासाठी कोणकोणत्या गोळ्या घ्यायच्या असतील, कोणत्या झंडू बॉम्ब असेल, अशा अनेक गोष्टी आपण सर्व काळजीपूर्वक घ्यावे. त्यानंतर आपल्याला अन्न हे पुरेशी लागन ह्याची पण सर्व गोष्टी ची काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर आपल्याला हातरून पांघरून असेल ह्याची सर्व सूचना एक यादी जरांगे पाटलांनी मागच्या वेळेस टाकलेली ते सर्व आपण गोष्टी घेतल्यात काय ह्याचा आपण एकदा चेक करा. त्यानंतर मुंबईला जात असताना कोणकोणती काळजी घ्यायची. त्यानंतर प्रथमतः गाडी ही वेगाने चालवायची नाही, सर्वांनी स्लो मध्ये चालवायचे. म्हणजे आपल्या समोर सर्व मराठा बांधव असतील, माता माऊल्या असतील आपल्या, त्या सर्व पुढे पायी चालणार आहेत. त्यानंतर आपण गाडी चालवतोय हे आपण स्लो मध्ये चालवायचे. त्यानंतर सर्व एका रांगेत गाडी चालल्या पाहिजे. आता कुणी पळवायचं नाही, हॉर्न वाजवायचा असं करून मराठा समाजामध्ये काहीतरी वादविवाद निर्माण होईल असं काही करू नका. त्यानंतर सर्वांनी रांगेत चालायचंय. त्यानंतर प्रथमतः आपण ज्या ठिकाणी जेवण करणार आहोत, मुक्कामाची जेवणाची सोय केली, त्या ठिकाणी आपल्या माता माऊल्या असतील ह्या सर्व जेवण केलंय का हे पण आपण सर्वांनी लक्षात घ्यावा. जर कोणी राहिला असेल त्यांची जेवणाची सोय आपण, ही जबाबदारी आपली जी स्वयंसेवकच नाही तर आपले सर्व मराठा बांधवांची, ही गोष्ट लक्षात ठेवा. पुन्हा ज्या ज्या ठिकाणी आपली आता मुक्कामाची सोय होणार आहे, त्यानंतर जेवढे आजूबाजूचे परिसर असतील 20 किलोमीटर अंतरावरील जेवढा आपला परिसर असेल त्या ठिकाणी सर्वांनी जेवणाची व्यवस्था करायची. त्यानंतर सर्वांनी भाकरी असतील, लोणचं असेल, भाजी आपल्याला देणं शक्य होतील तेवढ्यांनी सर्व जेवढा परिसरामध्ये सर्वांनी देण्याचा प्रयत्न करायचा आहे. मदतीचा हात प्रत्येकाने करायचा. असं म्हणायचं नाही की मला फोन आला नाही, मला कोणी सांगितलं नाही. आपल्याला वेळापत्रक हे प्रत्येकाच्या मोबाईलवरती आलेलं आहे. त्यानंतर जिथे जिथे मुक्काम आहे तिथे अगोदरच आपण आपले जेवढं शक्य होईल 10 असतील 15 असतील हेड्या भाकरी आपल्याला पुरवायच्या आहेत. आपल्या मराठा समाजाची आरक्षणाची लढाई ही लढवायची, त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचे. त्यानंतर आपल्या आंदोलनामध्ये कुणी घुसखोरी करेल, कुणी चोरी करायचा प्रयत्न करतील, सर्व सर्व गोष्टींची आपण सुरक्षितता पण घेतली पाहिजे. त्यानंतर कुणी चोरी करणार नाही, कारण बाहेरचे कोणी लोक घुसू शकतात, काही होऊ शकतात, ह्याची जबाबदारी आपण घ्यायची. त्यानंतर आता काही लोक काय म्हणतात जरांगे पाटलांनी आमच्याकडे लक्ष दिलं नाही, असं काही होऊ शकतं. पण जरांगे पाटील हे 3 कोटी लोक असतील, ते कोणाकोणाकडे लक्ष देतील ह्याच्यामुळे कुणी आपण नाराज व्हायचं नाही. आपली स्वतःची जबाबदारी आपल्याला सांभाळणं असेल, सर्व आपला मराठा परिवार सांभाळणं ही प्रत्येकाची जबाबदारी. त्यानंतर कोणी जाळपोळ करणार नाही ह्याची प्रत्येकाने दक्षता घ्यायची. कारण काही लोक आपल्यामध्ये घुसणार आहेत, ते जाळपोळ करायचा प्रयत्न करतील, नाहीतर अन्यथा आपल्याला पीडित सुद्धा आरक्षण मिळणं मुश्किल होईल, हे आपण लक्षात घ्यायचे. ह्याची काळजी सर्वांनी घ्यायची. त्यानंतर कुणी धिंगाणा घालायचा प्रयत्न करणार नाही ह्याची काळजी घ्यायची. आपल्या माता माऊल्यांना कुणाकडून त्रास होणार नाही ह्याची सर्वात जास्त काळजी घ्यायची. त्यानंतर प्रत्येक मराठा समाजाने आपापली टीम निवडायची. टीम मध्ये सर्वांनी आपले टीम मेंबर एका ठिकाणी आलेत का त्यांचं आयडेंटिटी बनवा प्रत्येक गावाचं. त्यानंतर ज्या ठिकाणी आपण जेवण केलंय त्यामध्ये सर्व टीम मेंबर आपल्या सोबत आलेत का बघायचे पुढील मुक्कामी जाताना. त्यानंतर सर्वांनी जेवण केलंय का ह्याची काळजी घ्यायची. त्यानंतर प्रत्येक गोष्टीची आपण काळजी घ्यायची. आपण ज्या ठिकाणी पुन्हा पुढे जाणार आहोत, मुंबईकडे कूच करणार आहोत, त्याच्या वेळेस आपल्याला पूर्ण आपले टीम मेंबर असतील त्यांना पांघरून पुरतं आहे का, त्यांना हातरून पूर्ण आहे का, ह्याची पण आपण काळजी घ्यायची. कुणाकडे जर शिल्लक असेल त्यांना मदतीचा प्रयत्न करायचा आहे सर्वांनी. जेवणाची प्रत्येक जण जेवलंय का ह्याचं पण आपण काळजी घ्यायची. कारण आपल्याला हे मुंबईकडे जायचे, कारण लोक अनेक पायी चालणार आहेत. त्यानंतर ज्या ज्या ठिकाणी थांबणार आहेत हे मराठा बांधव त्या ठिकाणी पाण्याची सोय, पिण्याच्या पाण्याची ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी सर्वांनी करायचे. कारण ही आपल्या काय ठराविक दिंडी नाहीये असं काही म्हणता येणार नाही, कारण 3 कोटी समाज आपला मराठा बांधव जाणार आहे, त्यामुळे पाण्याची सोय जास्तीत जास्त करणे हे गरजेचं आहे. त्यानंतर जसे जसे आपण मुंबईकडे जातो त्यानंतर सुरक्षेसाठी सर्वांनी अगोदर मागे पाठीमागे काही स्वयंसेवक राहायचे, ज्या गाड्या येतात पाठीमागून मुंबईमध्ये गेल्यानंतर शहराच्या ठिकाणी त्यांना रोखण्याचा प्रयत्न करायचा. काही ठिकाणी काही लोक गाडी पळवतात, काही करतात. त्यानंतर सर्वांनी सर्वांनी दमानी गाडी चालवायची, ह्याचं पण आपण जागेवरती ठेवायचंय.
भान ठेवायचंय. त्यानंतर रात्रीची गाडी कोणी चालवायची नाही, पुढे जायचं नाही. ज्या ठिकाणी मुक्काम आहे त्याच ठिकाणी जशा जरांगे पाटील सूचना करतील तशाच आपण सर्वांनी पाळायच्या. आता त्यानंतर अशा अनेक गोष्टी आपल्या जरांगे पाटलांनी ज्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या सर्व आपल्याला पाळवायच्या. आता आणि हे आंदोलन यामध्ये कुणी फूट पाडण्याचा प्रयत्न करतील, काही भडकवण्याचा प्रयत्न करतील, हे सर्वांनी आपला संयम सर्वांनी ठेवायचा. नाही तर काही काही लोक आम्ही कमेंट पाहिल्या की मुंबईमध्ये आल्यावर सदावर्तीला बघतो, ह्याला बघतो, असं काही बोलतात. तर ते आपण अजिबात करायचं नाहीये. कारण आपले मराठा आरक्षणाची लढाई तुमच्या एका चुकीमुळे अनेक मुलांचं आयुष्य बर्बाद होऊ शकतं. आणि जी कारण जे गोरगरीब आपले लोक होते त्यांचं कुठेतरी समाजाचं कल्याण होईल. ह्या ठिकाणी जर आपल्यामुळं गदा येत असेल तर ही खूप वाईट गोष्ट आपल्या मनाला होईल. त्यानंतर असे आपण वागायचं नाही. त्यानंतर अनेक मराठा बांधव आपल्या सोबत आहेत, हे पण आपण काळजी करायची. सोबत आहेत का, सर्व आलेत का, ह्याची पण काळजी करायची. कारण स्वयंसेवक हे सर्व इथे 3 कोटी समाज कसं लक्षात ठेवतील, कसं आवडतील, सर्वांनी प्रयत्न करायचा आहे. कुणी जाळपोळ केला तर डायरेक्ट पोलिसाच्या ताब्यात द्यायचंय. त्यानंतर कुणी आपल्या माता मौल्यांना त्रास द्यायचा कुणी प्रयत्न केला, काही झालं तर त्याने प्रत्येकाने त्यांची काळजी घ्यायची. आपल्या माता मौल्यांची येणार आहे त्यांची पण, त्यांना हातरून असेल, पांघरून असेल, कोणती कुणाला जर काही त्रास झाला, समज चक्कर आली, काही झालं असेल तर त्यांना तात्काळ ॲम्ब्युलन्सची सुविधा आपल्या मराठा प्रत्येक बांधवांनी आपल्या माता मौल्यांची घ्यायची. त्यानंतर सर्वांनी शांततेत जायचं, कोणी धिंगाणा घालायचा प्रयत्न करायचा नाही, काही नाही. ही सर्व मराठा समाजाला मी विनंती करतो. आणि आपल्या समाजासाठी सर्व तयारीनिशी जा, ही मी मराठा समाजाला पूर्ण विनंती करतो. आणि आपला हा लढा कुठतरी यशस्वी होईल अशी मी शिवरायांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि जरांगे पाटलांच्या पूर्णपणे पाठिंबा जो समाज राहिला त्यांचा मी खूप आभार मानतो. आणि असाच जरांगे पाटलांना पूर्णपणे पाठिंबा द्या. जास्तीत जास्त संख्येने मुंबईला जा, ही सर्वांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक मराठा, लाख मराठा. लाख मराठा नाही, आता कोटी मराठा, कोटी कोटी मराठा.